हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी मऊसूत राहणारा जाळीदार पोह्याचा डोसा कसा करायचा ते पाहणार आहे। एकदम मऊसूत, एकदम छान असा, एकदम जाळीदार आणि एकदम टेस्टी, आणि त्याचबरोबर चटणी कशी करायची ते पाहणार आहे। मस्त असे डोसे होतात बघा। झटपट तुम्हाला नाश्त्याला काहीतरी बनवायचं असेल तर असे तुम्ही मस्त असे डोसे जाळीदार आणि मऊसूद असे बनवू शकता। झटपट असे पोह्यापासून आपण बनवलेले आहेत। तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असे आपले डोसे झालेले आहेत। एकदम मऊसूद आणि एकदम छान, एकदम जाळीदार मस्तच लागतात बघा। चटणीवर छान बनवलेले आहे। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। ते बघा, सर्वप्रथम मी 1 कप पोहे घेतलेले आहेत। आता हे आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाणी घालून धुवून घ्यायचे आहेत। इथे बघा पाणी घातलेलं आहे आणि हे पोहे मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेते। इथे बघा पोहे धुतलेले आहेत आणि त्याच कपामध्ये रवा घेतलेला आहे। हा रवा कच्चाच आहे, भाजून वगैरे घेतलेला नाही। अर्ध्या कपाला थोडंसं कमी मी दही घेतलेलं आहे। इथे हे दही यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। हे सगळं व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी बघा 1 कप पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। हे दही सगळं मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे बघा पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून छान असं मिश्रण करून घेणार आहे। पाणी घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा। याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे पाण्याचा अंदाज येतो बघा। या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून घेते। या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये सगळं मी 1 कप पाणी घातलेलं आहे आणि मिश्रण बघा छान असं आपण बनवून घेतलेलं आहे। आता हे 5 मिनटं भिजू द्यायचं आहे। हे छान भिजते तोवर चटणीची तयारी करूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। पाव कप मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। इथे 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, ती तोडून घालते। तुमच्या आवडीनुसार मिरची घाला आणि हवं असेल तर तुम्ही आलं पण घाला। थोडंसं पाव चमचा जिरे घातलेले आहेत। इथे मी थोडासा लिंबाचा रस घालते बघा। मी लिंबाचा रस घातलेला आहे। 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत। तीळ घातल्यामुळे आपल्या चटणीला छान अशी चव लागते। भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे गरजेनुसार पाणी घालून छान असं वाटण करून घ्यायचं आहे। इथे पाणी घातलेलं आहे आणि छान वाटण करून घेतलेलं आहे। हे काढून घेते भांड्यामध्ये। वाटण मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये तडका देणार। इथे बघा मी 2 चमचे तेल इथे गरम करून घेतलेलं आहे, कडकडीत असं। त्यामध्ये इथे मी थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी घातलेली आहे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातलेले। छान अशी फोडणी आपली यामध्ये घालून घ्यायची आहे। तडका यामध्ये घालून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे बघा। मस्त अशी झटपट चटणी आपली छान चविष्ट अशी तयार झालेली आहे। मस्त चटणी तयार झालेली आहे, बाजूला ठेवून द्यायचं। आणि इथे बघा आपलं पोहे आणि रव्याचं मिश्रण पण छान असं भिजलेलं आहे। हे छान मिश्रण भिजलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। पोहे आणि रव्याचं मिश्रण मी काढून घेते। आता मी 2 बॅचमध्ये वाटून हे 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे। मी थोडं घातलेलं आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याच्यामध्ये पाणी घालून छान असं वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक असं। मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं करून मी घालणार आहे बघा। थोडं पाणी घालून मी छान असं वाटून घेतलेलं आहे बघा। या पद्धतीने एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि इथे बघा सगळं मी वाटून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं आहे त्यात थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता 1 कप आत्ता आपण पाणी वापरलेलं आहे आणि याच्या आधी 1 कप वापरलेला आहे। एकूण आपण 2 कप पाणी वापरलेलं आहे। इथे बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं। यामध्ये बघा हे आपलं बॅटर या पद्धतीने झालेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी मीठ घातलेलं आहे। मीठ आपलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळीकडे मीठ लागलं पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा। मीठ व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। त्यामध्ये टीस्पून मी इथे सोडा घातलेला आहे। त्यावर थोडंसं 2 चमचे पाणी घालायचं, म्हणजे सोडा सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतो बघा। या पद्धतीने पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। सोडा घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता दुसरीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे। मी कांद्याने तेल लावून घेते बघा। या पद्धतीने मी तेल लावून घेते तव्याला, सगळीकडे व्यवस्थित असं
इथे बघा मी तेल लावून घेतलेलं आहे. तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी जाळी पडते आपल्या डोस्याला. इथे मी 2 पळ्या याच्यामध्ये मिश्रण घालून घेते आणि व्यवस्थित थोडंसं पसरवून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने तळ पण करायचं नाही, जास्त जाड पण ठेवायचं नाही. या पद्धतीने आपण स्पंज डोसे किंवा सेट डोसे बनवून घ्यायचे आहेत बघा. छान असा डोसा आपण बनवलेला आहे. आता मीडियम फ्लेमवर हा छान भाजून घ्यायचा, म्हणजे जाळी छान भरते. थोडासा वरून हा भाजलेला आहे बघा. तेल लावून घ्यायचं, याच्या साईडने आपण तेल लावून घेणार आहे आणि वरून पण थोडं तेल लावणार आहे. तुम्ही हवं तर वरून लोणी लावू शकता, म्हणजे लोणी डोसा तयार होतो. मी तेल लावून घेतलेलं आहे. याच्यावर झाकण ठेवून आपल्याला फक्त 5 ते 10 मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे. इथे बघा वाफ देऊन घेतलेली आहे बघा. आणि छान असं आपला डोसा खालच्या साईडने छान परतलेला आहे. पलटी करून मी दुसऱ्या साईडने पण चांगला भाजून घेणार आहे बघा. छान असं भाजून घ्यायचं, जास्त वेळ लागत नाही. घाई गडबडीत असे झटपट असे डोसे बनले जातात बघा. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा, मस्त होतात आणि चवीला पण छान लागतात बघा. मी दोन्ही साईडने छान असा भाजून घेतलेला आहे बघा. मस्त असा छान भाजलेला आहे. झटपट असे छान जाळीदार आपले डोसे तयार होतात बघा. मी काढून घेते आणि दुसरा पण त्याच पद्धतीने बनवून घेणार आहे. तव्याला तेल लावून घेते, दुसरा पण त्याच पद्धतीने मी बॅटर घालून छान असा बनवून घेते बघा. या पद्धतीने सगळीकडे तेल लावलेलं आहे आणि दुसरा पण मी डोसा तव्यावर घालून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, छान अशी जाळी पडलेली आहे. बघू शकताय तुम्ही, तवा छान गरम झाला की जाळी छान पडते. आता हा पण तेल लावून छान असं मी पलटी करून थोडीशी वाफ देऊन छान असं दोन्ही साईडने भाजून घेणार आहे बघा. तेल लावलेलं आहे, याला पण थोडीशी मी वाफ देऊन घेते आणि छान दोन्ही साईडने भाजून घेणार आहे बघा. छान डोसे तयार होतात झटपट असे. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा, छान होतात आणि जाळी पण छान पडलेली आहे. चवीला पण छान लागतात बघा. मी हा पण छान असा दुसऱ्या साईडने भाजून घेते बघा. मस्त असे डोसे तयार होतात. हा पण तयार झालेला आहे, बघू शकताय. एकदम जाळीदार मऊसूत असे छान असे होतात बघा. आणि हे दिवसभर जरी ठेवले तरी असेच मऊसूत एकदम छान राहतात बघा. नक्की या पद्धतीने बनवून बघा. इथे बघा मी डोसे बनवून घेतलेले आहेत बघा. छान अशी चटणी पण आपली तयार झालेली आहे. मी दाखवते तुम्हाला किती मस्त एकदम मऊसूद आणि जाळीदार आपले डोसे तयार झालेले आहेत बघा. मस्त, आणि चटणी पण आपली छान तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने डोसे बनवून बघा. या पद्धतीने नक्की असे तुम्ही पोह्याचे डोसे बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.